जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारवण्यासाठी किंवा गोरगरिबांची मुलं चांगल्या शाळेत शिकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवरचा खर्च कमी करावा व अनाठायी होणारा खर्च गोरगरिबांच्या शिक्षणासाठी वापरावा असा टोलावजा सल्ला शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथे दिला। शिवसेना महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी त्या बोलत होत्या। या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, जिल्हा प्रमुख सुरेश भोर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, अविनाश रहाणे, जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम, विजया शिंदे, जयश्री पलांडे, नगरसेविका दीपमाला बढे, मंदाकिनी दांगट, शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप बामणे, संभाजी तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, ज्योत्स्ना महाबरे, गुलाब पारखे, अनिल डोके, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, प्रसन्न डोके, शरद चौधरी, सुनीता बोराडे, संदीप शिंदे, सरपंच बाबू पाटे, बाबा परदेशी, सुनील मेहर, श्याम पांडे, जयवंत घोडके, सुनील ढवळे, भास्कर गाडगे, मंगेश काकडे, संतोष वाजगे, नगरसेविका किरण जठार आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सुषमा अंधारे यांनी भाजप व शिंदे सरकारवर चौफेर टीका करत उपस्थित शिवसैनिकांना आपल्या भाषणाच्या ओघवत्या शैलीत मंत्रमुग्ध केले। यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माऊली खंडागळे, काळू शेळकंदे आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। नेमक्या सुषमा अंधारे बोलताना काय म्हणाल्या याविषयीचा थेट आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक पवन गाडेकर व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल, कारण पैसे तुमच्या निधनाच्या घामाचे जातात। तुम्ही खरे राष्ट्रभक्त आहात, तुम्ही राष्ट्रभक्तीचा जिवंत पुरावा आहात, कारण तुम्ही लाईट बिल भरता, तुम्ही घरपट्टी देता, तुम्ही नळपट्टी देता, तुम्ही टोल टॅक्स देता। तुम्हाला रस्त्यावरचा टोल चुकवता येत नाही, तो माणूस तुमची गाडी सोडत नाही। जर सगळ्या प्रकारचे कर तुम्ही भरता तर तुम्ही खरे राष्ट्रभक्त आहात, पण खऱ्या राष्ट्रभक्तांना या सगळ्या सोयी सवलतीपासून वंचित ठेवले जाते आणि यावरती काहीच बोललं जात नाही। पण याच्या उलट जर एखादा जर त्यांच्या गटात जाणार असेल, काय पाहिजे तुला, चल हा टोल नाका तुला वसूल द्या, फक्त इकडे तिकडे त्या कोणत्या बोराड येता आमच्याकडे, उद्याच्या कार्यक्रमात जायचं नाही, चल आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पावर लगेच घेतो तुम्हाला, येता आमच्याकडे लगेच घेऊन टाकतो। म्हणजे काय पद्धतीने सावला गोंधळ चाललेला, काय पद्धतीने घाण्याचं राजकारण इथं चाललेलं। बरं, या सगळ्यांमध्ये या प्रश्नांवरती आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावे का? तर मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाहीत। मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलताना दीपक केसरकर साहेब आता असं म्हणाले की तर त्यांच्या काही बोलतच राहतात, हा पठ्ठ्या अख्खं सरकार जेव्हा होतं तेव्हा कधीच शिवसेनेत त्या बिचाऱ्याला तोंड उघडलं नव्हतं, कधीही बोलला नव्हता। अचानक एवढा कंठ फुटला। आमच्या गावाकडे यांना गोड बोल्याने साखर चेले अशी चांगली म्हण आहे। केसरकर साहेब इतकं गोड बोलणार, गोड बोलून केसरला गळा कापणारा माणूस म्हणजे केसरकर। केसरकरांनी जी काही मांडणी केली त्या मांडणीमध्ये ते आधी म्हणाले 20-20 तास साहेब काम करतात, सलाईन लावावी लागते। आता दावोस मधून जाऊन आल्यावर म्हणाले रात्री 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये काम केले। कसं काय? आणि ते दावोस आहे, परदेश आहे, आणि तिकडे 5च्या नंतर सगळे ऑफिस बंद होतात। आता 5च्या नंतर जर सगळे ऑफिस बंद झाले असतील तर रात्री 12 पर्यंत एकनाथ भोंगले काम कुठं केलं? म्हणजे मी आडणी आहे बाबा, मला काही कळत नाही, साधा माणूस आहे, मला समजून सांगा तुम्ही की जर परदेशात 5 वाजता सगळे ऑफिसेस बंद होतात, रात्रीच्या 12 काय असं? आता ह्या सगळ्यांमध्ये आपल्या बाजूने मांडणार का गरज आहे आम्हाला शिवसेनेची? त्याचं काही कारण आहे। आमच्या बाजूने कुणीतरी आम्हाला भूमिका मांडणार पाहिजे। दादा हो, तर 41% बेरोजगारीचा दर आहे, महागाईचा दर 9.5% वर गेलेला आहे। अशा सगळ्या काळामध्ये आमची बाजू कोण मांडणार? आमचे प्रश्न कोण मांडणार? कोण हक्काने विचारणार? वेदांता फॉक्सकॉनमध्ये एवढे सगळे उद्योग बाहेर गेले, बोलायला कोणीच नाही। एक ते युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी त्यावरती वारंवार पत्रकार परिषदा घेऊन बोलत राहिले। आदित्यजींना यांनी दिवसण्याचा प्रयत्न केला, पुन्हा निवडणुका लढा म्हणाले। 2 दिवसाखाली आदित्यजींनी तेही सांगितलं की हिम्मत असेल आता राजीनामा द्या आणि आता माझ्यासोबत निवडणूक लढवून दाखवा, बघूया तुमचा दुधाने पाणी गप्पा करून टाकूया।
हेही ऐकत नाही. जाताना काय म्हणाले होते? जाताना म्हणाले होते आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी चाललेलो आहोत, आम्हाला महाराष्ट्र वाचवायचंय म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहोत. त्यांना खरंच महाराष्ट्र वाचवायचं होतं? खरंच ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी गेले? जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी गेले असतील तर जेव्हा शिवछत्रपतींचा अपमान होत होता तेव्हा एकनाथ शिंदे का बोलले नाही? जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी गेले असतील तर महाराष्ट्रातले एक 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 उद्योग जेव्हा बाहेर जात आहेत तेव्हा एकनाथ शिंदे का बोलत नाही? जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हे गेले असतील तर कर्नाटकला गावं जोडण्याची भाषा जेव्हा चालू केली तेव्हा एकनाथ शिंदे का बोलले नाही? आणि विशेष भाषा तर किती बदलावी. मला आधी वाटलं की फक्त आमचे मोदीजीच आहेत का तेवढे एक्सपर्ट, कारण काही झालं कुणी खेळला तरी जिंकलं तर मोदीजी म्हणतात उनकी और मेरी मुलाकात हुई थी, उनसे हमारी बात हुई थी. कुठल्याही देशाचा उल्लेख निघाला वो मेरे बडे अच्छे मित्र है. आम्हाला वाटलं फक्त हे मोदीजींनाच आहे नाही, पण नंतर बघितलं तो अरे आमची एकनाथ भाऊ त्यांच्यापेक्षा पुढे. तुम्हाला ते पिक्चर आठवते का? दिल्लीत गोंधळ गल्लीत गुजरा, यातला नारायण वाघ आठवतो का? केलं ना दादा. फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली. मोदी साहेबांच्या बद्दल विचारायचं. मोदी साहब एक तो प्रधानमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री जी एक लग्जमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूँ. मेरे साथ उन्होंने फोटो खिंचा, बोले मोदी जी को एक फोटो दिखाई. जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ होगा. मैंने कहा उनके लोग हैं. पवार साहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांच्या मनापासून. आता बघा तुम्ही, मी तुम्हाला आधी तो नारायण वाघ दाखवला, दिसत त्याला खिशातला फोटो काढून दिलं मला तुमचाच फोटो. एकनाथ भाऊंचं बघा, देवेंद्रजी भेटले की मी मुख्यमंत्री देवेंद्रजींमुळे झालो, मोदीजी भेटले की लगेचच लोक मुझे मोदी की आदमी बोलते हैं, मैं मोदी का आदमी हूँ. आणि लगेच पुन्हा पवार साहेबांच्या सभेत पवार साहेब माझे मार्गदर्शक आहेत. अरे काय खरं काय खोटं, नेमकं कोण ह्याच्यातलं? म्हणजे आधुनिक राजकारणातला नारायण वाघ जर कोणता दिसत असेल तर आमच्या एकनाथ भाऊ सरकार. आता आम्ही एकनाथ भाऊंना विचारायला गेलो की एकनाथ भाऊ अहो हे असं कसं काय झालं? अहो एकनाथ भाऊ महाराष्ट्राच्या हिताची काही गोष्ट करणार आहात की नाही तुम्ही? एवढे सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागले आणि ह्या उद्योगांवरती तुम्ही चकार शब्दाने बोलत नाहीत, या उद्योगांवर तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? तर त्यांनी सांगितलं मी दावोसला चाललो आणि मी दावोसला जाऊन मी सगळे उद्योग मी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सामंजस्याचा मी करार करणार आहे. कसा करार करतील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि सामंजस्याचा करार? दादा हो, याच्यातले जे काही ते सांगतायत ना की आम्ही दावोसला जाऊन करार केला, काही माध्यमांनी सांगितलं 20 लाख कोटीचा, काहींनी सांगितलं की 164 कोटींचा, आकडे वेगवेगळे आले. पण याच्यात गंभीर गोष्ट अशी आहे की दावोसला मुख्यमंत्री गेले आणि ज्या कंपन्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी करार केला त्या कंपन्या कुणी परदेशी नव्हत्या, त्या कंपन्या परराज्यातल्या नव्हत्या, तर त्या कंपन्या महाराष्ट्रातल्या. चालवणारे माणसं कोण? दराडे, लटपटे, दावोसमध्ये. साहेब दावोसमध्ये गेले, आंतरराष्ट्रीय कंपनीचे तिथं चालवणारे माणसं दराडे आणि लटपटे. रजिस्ट्रेशन कुठलं कंपनीचं? औरंगाबाद, संभाजीनगर, फ्रॉम इटखेडा. इटखेड्यावरून रजिस्टर केलेली संस्था अमेरिकेची आहे म्हणून दाखवतात, तिथे जाऊन त्याच्या सोबत आंतरराष्ट्रीय करार करतात. बरं, करार कशासाठी करायचा आहे? करार भद्रावतीतल्या एका
जे कोल गॅसिफिकेशन आहे त्या कोल गॅसिफिकेशनसाठी, आणि कंपनी कोणती? खनिकर्म करणार, खोदकाम करणारी जी कंपनी आहे, माताने काम देणारी जी कंपनी आहे, अशा कंपनीच्या सोबत जाऊन करार करून येतात. ज्या कंपनीची स्थापना जून 2022 ला झाली आहे, जी कंपनी स्थापन होऊन 3-4 महिने झाले नाही, त्या कंपनीला 20,000 कोटीचं काम दिलं जातं. पण 20,000 कोटीचं काम ज्या कंपनीला दिलं त्या कंपनीचं स्वतःचं भागभांडवल किती? तर त्या कंपनीचं स्वतःचं भागभांडवल फक्त 1.5 कोटी. 1.5 कोटी ज्यांची हैसियत आहे त्यांना तुम्ही 20,000 कोटींचं काम कसं काय देऊ शकता? आम्हाला साधं होम लोन घ्यायचं म्हणलं तर आमचे 50 कागद बँक मागते. 50 कागद मागून सुद्धा बँक आम्हाला लवकर कर्ज देत नाही. इकडून तिकडून एखादं कर्ज घेतलं तर आम्ही 10-5 लाखाचं त्याचा 5-6 हजाराचा हप्ता असेल, एखादी वडापावची गाडी टाकली किंवा एखादी काळी पिवळी आम्ही चालवायला घेतली, एखादी रिक्षा असं आम्ही काही वडापाव वगैरे काही चालवायला घेतली, 5-6 हजाराचा जर हप्ता आमचा जर चुकला तर लगेचच आमची गाडी ओढून आणायला बँक कमी करत नाही, लगेच आमच्या दुकानाला सील लावायला बँक कमी करत नाही. पण त्याच बँका 20,000 कोटीचं कर्ज अशा भाग्या लोकांना देतात कशा? आणि यावर कुणीच बोलत नाही. इकडे SBI किंवा LIC कंपनी या सगळ्यांना अदानीने चुना लावलाच भला मोठा, पण त्या चुना लावण्यावरती अजिबात मोदीजीही बोलत नाही, भाजपाही बोलत नाही आणि कुणी प्रश्नही विचारत नाही. राजे हो, तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला अदानी, अंबानी, गॅस क्वालिफिकेशन, दावोस, आंतरराष्ट्रीय कंपन्या हे का सांगते? त्याचा तुमच्याशी काय संबंध? त्याचा तुमच्याशी संबंध येतो तो असा की त्यांच्याकडे जे म्हणून पैसे वळते केलेले आहेत ते सगळे पैसे तुम्ही जे टॅक्स भरले, तुम्ही ज्या घरपट्ट्या, नळपट्ट्या, लाईट बिल हे जे तुम्ही सगळं भरलेलं आहे त्यातनं ते पैसे तिकडे चाललेले आहेत. जे पैसे खरे तर तुमच्या मुलांवरती, तुमच्या पिढ्यांवरती, तुमच्या घरादारावरती खर्च व्हायला हवे होते, तुमच्या विकास कामासाठी खर्च व्हायला हवे होते, त्यासाठी. पण बोलणार कोण? प्रश्न कोण विचारणार? की अरे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प जर इलेक्शन येतं, इलेक्शनच्या काळात सगळेच गप्पा हाणतात, सगळेच म्हणतात की पुणे नाशिकची रेल्वे लाईन होणार आहे, होणार आहे. ते कुठं? महाराष्ट्रात पाटलांनी यायचं, गप्पा हाणायच्या, आम्ही आपल्याला वाटतंय बोलतोय चांगलं, आपल्याला वाटतंय चांगलं, आता तरी रेल्वे, मग तरी रेल्वे. आणि कधी रेल्वेचा तसाच विषय राहून गेला, रोडची तीच अवस्था. काय रोड होता, आम्ही तो मधल्या मार्गाने आलो बाबा इकडनं, मला भीतीच वाटत होती गाडी घसरून पडते का काय, लयच काचासारखा गुळगुळीतच रोड झाला होता इकडं. अजूनही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. राजे हो, यावर प्रश्न कुणी विचारायचे? यावर प्रश्न कधी विचारणार आपण? पण आपण प्रश्न विचारण्याच्या आधीच ते जाणीवपूर्वक चर्चा दुसऱ्या दिशेला वळवतात. मग कधी महापुरुषांची बदनामी करायची, कधी कुणाबद्दल तरी काही चुकीचे स्टेटमेंट करायचे आणि मग त्याच बातम्या चालवायच्या, जेणेकरून तुम्ही अजिबात नोकर भरतीवर किंवा कशावरही प्रश्न विचारणार नाही. तुमची खूप सारी मुलं आता MPSC करणारी जी पुण्यात राज्यसेवेची परीक्षा देत आहेत, या सगळ्या मुलांची अवस्था काय आहे? कालपर्यंत या परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होत होत्या, ज्याचा GR निघाला आणि सांगितलं की आता ही परीक्षा पुन्हा एकदा पहिल्यासारखी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार. GR निघायला हरकत नाही, पण या वर्षी GR निघाला तर त्याच्यानुसार परीक्षा पुढच्या वर्षी व्हायला हवी. लेकरांना तेवढा तयारी करायला वेळ मिळायला पाहिजे. पण याच वर्षी डिस्क्रिप्शन GR आणि याच वर्षी परीक्षा, इथून गेलेल्या तुमच्या पोरांचं काय होणार? आणि त्याच्यावर कुणीच चर्चा करणार नाही. नोकर भरतीवरती एक चकार शब्द काढला जात नाही. दादा, माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण मी एक शेवटचा मुद्दा ठरवून आपल्याला सांगितलाच पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आता तोट्यात आली आहे ना, या स्टेट बँक ऑफ इंडियाने मागच्या वर्षी एक रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सगळ्यात जास्त जो नफा झालेला आहे तो नफा कशाचा आहे? तर आमच्याकडे चलानचे पैसे जास्त आलेले आहेत, आमच्याकडे चलान जास्त आलेलं आहे. हे चलान कुठलं आहे? आमची जी तरणीवांड पोरं आहेत, जी पोरं वेगवेगळ्या नोकऱ्यांचे फॉर्म भरतात. एक नोकरीचा अर्ज भरायचा असेल तर तुम्ही महासेतूच्या जर कार्यालयामध्ये गेला तर एक अर्ज भरण्यासाठी ते महासेतूचं कार्यालय तुम्हाला साधारणतः 300 रुपये घेतं. अर्ज खरेदीला तुमचे वेगळे
आणि त्याच्यासोबत चलन कधी 400चं, कधी 500चं, कधी 700चं तुम्हाला बँकेचा डीडी काढून भरावा लागतो. पोरगं तेही पैसे भरतं. परीक्षा गावात होत नाही, परीक्षा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी होते. जायला यायला पोराला 500 रुपये तिकिटाचे, नसले तर कुणाचे तरी उसने काढून द्यावे लागतात. तुम्ही तेवढे पैसे देता म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्ही 1000 ते 1200 रुपये खर्च करता. एवढे करून पोरगं डोळे करून अभ्यास करता, परीक्षा देतं आणि होतं काय? पोरगं अभ्यास करतं, परीक्षा देतं, दुसऱ्या दिवशी हे सांगतात पेपर फुटला, दुसऱ्या दिवशी हे सांगतात नोकर भरती पुढच्या वेळेला स्टे आलाय, अमुक झालंय, तमुक झालंय. त्याचे 1200 रुपये गेले का पाण्यात? दादा हो, 500 जागा असतील तर 50,000 पोरं अर्ज भरतात आणि 50,000 पोरं जेव्हा अर्ज भरतात तेव्हा एका पोराला जर 1200 रुपये खर्च येत असेल तर 50,000 गुणिले 1200 पैसे किती झाले विचार करा. आणि हे आपल्या डोक्यात अजिबात ते दिसून येत नाही. यावर ते चकार शब्द बोलू देत नाही. बजेटमध्ये ते सांगत आहेत की आता दरडोई उत्पन्न वाढले. दरडोई उत्पन्न जर वाढलं असेल तर त्याच्या कितीतरी अधिक पटीनं वीज दर वाढलेला आहे किंवा दैनंदिन वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. आमचा एक प्रयत्न आहे या सगळ्यांमध्ये. आम्ही एक असा प्रयत्न करतोय की महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर जे लोकांचे प्रश्न आहेत, जे लोकांसंबंधीचे प्रश्न आहेत, याच्यावरती मांडणी झाली पाहिजे. लोकांना नेमकं काय हवं आहे आणि ज्या लोकांनी आमच्या मतांचा गैरवापर केला, मग तो आमदार शरद सोनवणे असेल किंवा आढळराव पाटील असेल, म्हणजे शरद सोनवणे असा एकटा उभा राहिला तर शरद सोनवणे निवडून येणार नाही. शरद सोनवणे सारख्या माणसाला निवडून येण्यासाठी आमची गरज पडते, आमची मतं वापरली जातात. हा विश्वासघात फक्त पक्षाचा आणि पक्ष प्रमुखांचा नसतो. हा विश्वासघात हा इथे मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराचा सुद्धा असतो. आपला विश्वासघात करून गेलेली जी माणसं आहेत ती माणसं याच्यावरती बोलू शकणार नाही. ती माणसं अजिबात प्रश्न विचारणार नाही. कारण प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर थेट भाजपला विचारावे लागतील. कारण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे आणि ते प्रश्न विचारू शकणार नाहीत कारण ते सगळेच मिंधे झालेले आहेत आणि मिंध्यांना प्रश्न विचारायचा अजिबात अधिकार नसतो. त्यामुळे हे लोक रेल्वेचं काय झालं, रोडचं काय झालं, निरोधन पार्कचं काय झालं यावरती चकार शब्दाने बोलणार नाही. मग कुणीतरी प्रश्न विचारावे लागतील. मगाशी सचिन भाऊ असं म्हणाले की ताई फार फिरतायत, हे करतायत, ते करतायत, पण कदाचित भाऊंनी अर्ध सत्य सांगितलं आणि भाऊंनी दुसरं सत्य सांगितलंच नाही की अडचणीच्या काळात ताई आल्या वगैरे वगैरे. पण भाऊंनी हे मात्र अजिबात सांगितलं नाही की मी शिवसेनेला जोडून घेऊ शकेन. मी 4-5 वर्षांपासून प्रयत्न करत होते की मला उद्धव साहेबांच्या सोबत काम करायचं आहे आणि ती संधी मिळत नव्हती. ती संधी मला आदरणीय सचिन भाऊ अहिरांनी दिली. मी शिवसेनेला जोडली गेली आहे, त्याचं सगळं श्रेय हे सचिन भाऊंना जातं. हे ठामपणे याच मंचावर नाही तर मी अनेक मंचांवरून ठामपणे सांगते. कारण इतरांचं मोठेपण मान्य करायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. इथे प्रत्येक जण जेव्हा स्पर्धा भाव बघत असतो अशा काळामध्ये पक्ष मोठा झाला पाहिजे, पक्षाची बांधणी वाढली पाहिजे, संघटना बळकट झाली पाहिजे असा विचार करून दिवसरात्र काम करणारी जी इथे काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे शिवसेना आजही अभेद्य आहे, खंबीरपणे लढण्यासाठी उभी आहे. त्यामध्ये सचिन भाऊंसारखी माणसं फार महत्वाची ज्यांच्यामुळे मी उभी राहू शकते आणि मी बोलू शकते. राजीव, ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये येणाऱ्या काळात निवडणुका लागणार आहेत. मी तुम्हाला अजिबात इथे मतांचं गणित सांगणार नाही, मी निवडणुकांच्या बद्दल बोलणार नाही. तुम्ही तितके सुज्ञ आहात आणि कोणाला निवडायचे आणि काय कधी निवडायचे हेही तुम्हाला चांगलं कळते. तुम्ही फक्त वाट बघून आहात की कधी एकदा कार्यक्रम लागतोय. कार्यक्रम लागला, टप्प्यात आला तुम्ही कार्यक्रम करणार आहात. राजे हो, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याची काही कारणं आहेत. ती फक्त कारणं सांगणारे आणि थांबणार आहे. एका चांगल्या माणसाला ज्या पद्धतीने यांनी त्रास दिला, एक चांगला माणूस आजारी पडल्यावरही त्याच्या अक्षरशः आजारपणाची नक्कल इतरांचं सोडा पण घरातल्या भाऊ बंधकीतल्या माणसांनीही त्याच्या आजारपणाची नक्कल करावी. इतकी खालच्या तळाला गेलेलं हे राजकारण. जी माणसं मातोश्रीच्या जीवावर मोठी झाली यातल्या कित्येकांना तर अक्षरशः मातोश्री लोकांचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि तेवढं संयमी सुसंस्कृत
सज्जन आणि नैतिक असणारं नेतृत्व पुन्हा एकदा या महाराष्ट्रात स्थापित झालं पाहिजे हा प्रण घेऊन ही महाप्रबोधन यात्रा चालू आहे। ही महाप्रबोधन यात्रा आम्ही महाराष्ट्रभर करण्याचं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की प्रबोधनकारांनी या पक्षाचं नामकरण केलं शिवसेना। त्या प्रबोधनकारांचा विचार घेऊन वंदनीय बाळासाहेबांनी ही शिवसेना वाढवली आणि घडवली आणि हिंदुत्वाची व्याख्या सांगतानाही त्यांनी सांगितलं की तोंडात राम आणि हाताला काम असणारं हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यानुसार ते वाटचाल करत राहिले आणि शिवसेना ही मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी त्याच्या अस्तित्वासाठी झटत राहिली। तो शिवसेनेचा विचार अखंड महाराष्ट्राचा विचार जो प्रबोधनकारांनी मांडला होता, जो विचार पुढे वंदनीय बाळासाहेबांनी आणला आणि त्या विचारांच्या रोट्याचं पुढे वटवृक्ष करण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेबांनी जे केलं ते काम आपल्या समोर ठेवावं आणि त्याच वेळेला आपल्याला गुमराह काय पद्धतीने केलं जातं, संगीत बिलावली काय पद्धतीने आपल्याला चुकीच्या गोष्टींकडे चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करते त्याची सुद्धा उकल करत पोस्टमार्टम करत आपल्याला समजवावं सांगावं हा या महाप्रबोधन यात्रेचा हेतू आहे। दादा हो, मला याची कल्पना आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवनेरी किल्ल्याच्या या पावनभूमीमध्ये त्या शिवनेरीच्या पायथ्याशी बोलत आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्या या महाराष्ट्राला लाभला तो वारसा आणि वसा घेऊन लढणारा प्रत्येक शिवसैनिक आपल्यामध्ये काय पद्धतीने संभ्रम तयार केले जातात बघा, आपल्याला काय पद्धतीने महापुरुषांचा किंवा संतांचा अवमान करायला कसं चुकीच्या पद्धतीने शिकवलं जातं। उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो, एक किस्सा सांगत आलो। बऱ्याच लोकांनी मंचावरून असे किस्से मांडले की छत्रपती शिवरायांच्या समोर जेव्हा सगळा एकदा लुटीचा माल सादर केला गेला होता त्यामध्ये एक सुभेदाराची सून होती। मग सुभेदाराची सून महाराजांनी बघितली आणि महाराजांनी म्हटलं की अरे हे बरोबर नाहीये, आपल्याला कुणाच्याही लेकीवारीला अजिबात हात लावायचा नाहीये। आणि मग इथून भाषण करणाऱ्या लोकांनी असंही कधी कधी सांगितलं, आपण ते लहानपणापासून ऐकलं की महाराजांनी त्या सुभेदाराच्या सुनेकडे बघितलं, तिची आपली बहीण लेक म्हणून काकण चोळीने तिची पाठवणी केली आणि महाराज असं म्हणाले की अशाच असत्या आमच्या माता सुंदर रूपवती, आम्ही ही मनबदली असतो, आम्ही ही मन सुंदर असतो बदले छत्रपती। दादा हो, हे सगळं ऐकताना आपल्याला वाटतं ह्याच्यात देर काय आहे, ह्याच्यात तर सगळं बरोबरच आहे। महाप्रबोधन यात्रेचा उद्देश आहे तिचं पोस्टमार्टम झालं पाहिजे, ह्याची उकल झाली पाहिजे। मी शिवनेरीच्या पायथ्याशी बोलतेय, हा किस्सा बरोबर आहे, हा प्रसंग बरोबर आहे की लुटीचा माल समोर सादर केला गेला होता, त्यामध्ये सुभेदारांची सून होती। हेही बरोबर आहे की महाराजांनी त्या सुनेच्या संबंधाने ज्याने कुणी पुढे वक्तव्य केले त्याला महाराजांनी अगदी कडक शब्दामध्ये सुनावले। नुसते एवढेच केले नाही तर त्या माऊलीची आपल्या घरची बहीण लेक म्हणून तिची पाठवणी काकणचोळी घेऊन केली, हेही बरोबर आहे। पण त्याला जोडून या लोकांनी जे वाक्य लावलं काय, अशाच असत्या आमच्या माता सुंदर रूपवती, अर्थ काय झाला याचा की आमची आई जर तुमच्यासारखी सुंदर असती तर जिजाऊ कमी सुंदर होत्या, अशाच असत्या आमच्या माता सुंदर रूपवती, आम्ही ही पण सुंदर असतो। छत्रपती सुंदर दिसत नव्हते, बघा त्यांच्या सगळ्या प्रतिमा काय करारी काय स्वाभिमानी आहे। मुळात असं कोणत्या घरातलं कोणतं लेकरू असेल की ज्याला आपली आई सुंदर दिसत नाही, आपल्या आईशिवाय इतर कोणी सुंदर दिसतं, असं कोण असेल? जगातल्या प्रत्येक लेकराला आपली आणि आपलीच आई सुंदर दिसते। असं असताना सुद्धा जिजाऊंचा काय सॉफ्ट आणि स्लो पॉइझनिंग करत करत जिजाऊंचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न कसा केला जातो आणि आपल्या लक्षात येत नाही। आपण उघडतेपणाने म्हणून जातो कशाला तुझ्या आमच्या माता सुंदर रूपवती। महाप्रबोधन यात्रा एका गोष्टीची उकल करत आपल्याला सांगायचा प्रयत्न करते। राजा हो, गेल्या काही महिन्यांमध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची तर जणू होडच लागले। जाणीवपूर्वक आमच्या अस्मिता आणि आमचे अस्मिता पुरुष असणारे, आमचे आदर्श असणारे, हा महाराष्ट्र हा देश ज्यांनी घडवला वाढवला
त्यांचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच भाजपने लावली. मी काही बोलण्याच्या आधी जरा आपल्याला काही दाखवायचा प्रयत्न करेन. भाजपमध्ये अपमान करणाऱ्यांची टोळी कशी वर्णन केली बघा. श्रीपाद छिंदम हा पठ्या अहमदनगरचा. शिवजयंतीचा काळ होता. शिवजयंतीच्या काळामध्ये एका शिपायाला काम सांगायला लागला. शिपायाने सांगितलं, साहेब करतो काम, पण जरा जयंती आहे, जरा बघा तरी. कुणाची जयंती, कसली जयंती, कोण छत्रपती, काय पद्धतीने बोलला. जर आठवत असेल त्याची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली होती. तो हा श्रीपाद छिंदम. दुसरे गृहस्थ आहेत, नाव कोश्यारी आहे पण बोलण्याने विषारी आहे माणूस. असा बोलतो की बस पठ्या काय काय बोलतो तेही मी ऐकवणार आहे तुम्हाला. आता हे काय बोलले बघा. क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंनी आम्हाला घडवलं. माझ्यासारख्या सावित्रीच्या लेखी बोलू शकता आहेत त्या मा सावित्रींनी केलेल्या योगदानामुळे आम्ही बोलू लागलो, आम्ही चालू लागलो, आम्ही लिहू लागलो, आम्ही प्रश्न विचारू लागलो. कोश्यारी सारखा माणूस खरं तर राज्यपालाने राज्याचा पालक असले पाहिजे, पण राज्याचा पालक म्हणून वागण्याच्या ऐवजी पूर्ण वेळ भाजपचा हस्तक म्हणून आणि भाजपचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणूनच ते वावरत राहिले. सातत्याने जाणीवपूर्वक आमच्या महापुरुषांच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचं काम या कोश्यारींनी केलं. हाई तशी दादा हो की कोश्यारी बघा हा विचार करा. धर्मवीर की स्वराज्य रक्षक असा शब्द आल्यावर तुटून पडणारी भाजपा, तुटून पडणारे भाजपाचे लोक जे 80 पैशाच्या हिशोबाने मेसेज पाठवतात. आधी ते 40 पैशाच्या हिशोबाने पाठवायचे. आता महागाईच्या काळात त्यांचा दर वाढलाय, तो 80 पैसे झालाय. ते लोक लगेचच लिहायला बोलायला लागले, पण एकही जण यांच्यावर बोलला नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर देवेंद्रजी माझ्यावर सभागृहामध्ये बोलत होते, पण तेच देवेंद्रजी कोश्यारीबद्दल चकार शब्द बोलले नाही. कोश्यारीला साधं म्हणजे जाब विचारण्याचं पत्र सुद्धा कुणी लिहिलं नाही. आपल्याकडे किती पोस्टमन तयार झाले, डाकिया डाकलाया, डाकिया डाकलाया, सगळं पत्रच लिहित असतात. पण अशा पत्र लिहिणाऱ्या माणसांनी कोश्यारीच्या संबंधाने एखादं पत्र अजिबात लिहिलं नाही. विशेष गोष्ट अशी की काहीच नाही करायचं तर आमचे एकनाथ भाऊ जे म्हणाले होते सभागृहात, मी देवेंद्रजीमुळे मुख्यमंत्री झालो, महाशक्ती पाठीशी होती म्हणून मी मुख्यमंत्री झालो. जर महाशक्तीशी एवढा खरोबा आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात तर एकनाथ भाऊंनी तरी महाशक्तीला पत्र लिहायचे होते की अरे या विषारी माणसाला परत बोलून घ्या. पण एकनाथ शिंदेनी पण पत्र लिहिलं नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे की भाजप मधल्या एकानेही ना देवेंद्र फडणवीस, ना सुधीर मुनगंटीवार, ना आशिष शेलार, ना प्रवीण दरेकर, ना खालचे चंगू मंगू, एकानेही साधा सभागृहामध्ये निंदाजनक प्रस्ताव सुद्धा मांडला नाही. छत्रपती शिवरायांच्या बद्दल अत्यंत वाईट विधान करणारे कोश्यारी, क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंच्या बद्दल वाईट विधान करणारे कोश्यारी. पुन्हा खाली अजून एक आहे जय भगवान गोयल. ते सांगतात की आजच्या युगातले जर कुणी असतील शिवाजी तर ते मोदी आहे. आता यांच्या मजा बघा का. गोयलने सांगायचं की आजच्या युगातले शिवाजी कोण तर मोदी. काय आता फार जाऊ दे, आता फार खोलात जायचं सगळं. आणि त्याच वेळेला कोश्यारींनी सांगायचं कि छत्रपति शिवाजी तो पुराने जमाने के थे, आज के जमाने के आदर्श तो गडकरी है. आता चला बाबा एक मिनिटासाठी त्यांच्या म्हणण्याचा विचार करू आपण की गडकरी का. आणि जर गडकरी तुमचा एवढा मोठा आदर्श असेल तर गडकरीला साईड ट्रॅक का करतात हे लोक. गडकरींना पण अडगळीला टाकून मोदींचा उदो करणारे हेच लोक आपल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वैचारिक गोंधळ तयार करतात. मग आले विनोद तावडे. खरं तर यांना असा तावडीत पकडला होता फडणवीसांनी, त्यांच्या तावडीत सुटले ते. बावनकुळे आणि पंकजा मुंडे त्यांच्या तावडीत आता अजून पण अडकलेले आहेत फडणवीसांच्या. तावडे इथून सुटून दिल्लीत कसं तरी बसताना बसवलंय पण तिथं मी गप बसत नाही. यांना हेही कळत नाही, साधा बुद्ध्यांचं कळत नाही
ती जयंती आणि पुण्यतिथीतला फरक काय असतो आणि पुण्यतिथीला ढोल वाजवावे की नाही वाजवावे. खरे मंगल प्रभात लोढा आहे. कोण आहे ते मंगल प्रभात लोढा? मंगल प्रभात लोढा तुम्ही जर कधी मुंबईला जायला निघाला तर ठाणे कल्याणच्या ठिकाणी तुम्हाला पलावा सिटी दिसते. या पलावा सिटीचा बिल्डर म्हणजे मंगल प्रभात लोढा, भाजपचा नेता. या मंगल प्रभात लोढाची अजून एक ओळख सांगितली पाहिजे राजे हो, आणि फोन करून सांगितली पाहिजे. दादा हो, आपल्याकडे बजेट होतं, अर्थसंकल्प सादर केला जातो आणि अर्थसंकल्प सादर करताना काय केलं जातं की सगळं बजेटचं प्लॅनिंग केलं जातं. कोणत्या राज्याला किती द्यायचे, कर्नाटकला किती द्यायचे, महाराष्ट्राला किती द्यायचे, गुजरातला किती द्यायचे असं ठरवलं जातं. आणि जेव्हा ते सगळं ठरवलं जातं तेव्हा नीती आयोगाकडे दिलं जातं. आधी तो नियोजन आयोग होता, आता तो नीती आयोग आहे, प्लॅनिंग कमिशन आहे. नीती आयोगाकडे ते दिलं जातं. त्याच्यानंतर त्यातले पैसे प्रत्येक राज्याला येतात. म्हणजे महाराष्ट्राला आले समजा काही पैसे, मग महाराष्ट्रामध्ये पण एक कमिशन असतं की कोणत्या जिल्ह्याला किती द्यायचे, जुन्नरच्या पर्यटनाला किती द्यायचे, पुण्याला किती द्यायचे, अहमदनगरला किती द्यायचे, सोलापूरला किती द्यायचे, गडचिरोलीला किती द्यायचे. आता तुम्ही विचार करा बरं का, मी सोपं करून सांगते, हाडाची शिक्षिका आहे. तुमची जर गाडी बिघडली, खराब झाली तर तुम्ही गाडी कुणाकडे दाखवायला द्याल? गॅरेजवाल्याकडे. तुमची जर तब्येत बिघडली तर तुम्ही कुणाकडे जाल? डॉक्टरकडे. तुमच्या शेताला जर खत बियाणं पाहिजे असेल तुम्ही कुठे जाल? खत बियाण्याच्या दुकानामध्ये, है की नाही? आता तुम्हाला पैसे देणारा माणूस पाहिजे राज्यामध्ये, जो नीती आयोगावर. माणूस कसा पाहिजे? ज्याला हिशोबाची माहिती आहे, ज्याला पैशाची माहिती आहे, ज्याला राज्याची माहिती आहे. बसवला कुणाला यांनी? त्या नीती आयोगावर बसवला अजय अशर नावाचा माणूस. हुईत अजय अशर आमच्या पत्रकारांना कळते, पण आमच्या ह्या सगळ्या जनतेला आम्हाला लय सोप्या भाषेत सांगायला लागेल. काय संबंध अजय अशरचा? अजय अशर बँकर आहे का, कॅशियर आहे का, पैशाचा हिशोब करतो का? ते ह्याचं काहीच कळत नाही अशरला. अशर कोण आहे? अशर बिल्डर आहे. अशर कोण आहे? अशर बिल्डिंग बांधतो. बिल्डिंग बांधणाऱ्या माणसाला कोणत्या जिल्ह्याला किती पैसे द्यायचे कसं काय कळणार? मग बिल्डर असणाऱ्या माणसाला का बसवलं तिथे? अशर मंगल प्रभात लोढाचा पार्टनर. अशर मंगल प्रभात लोढाचा पार्टनर. अशर कोण आहे? मी शिवतीर्थावरून जाहीरपणे विचारलं होतं किरीट सोमय्या यांना की किरीट भाऊ, मी अडाणी आहे, मी गरीब आहे, मला कळत नाही, मी बिन शिकलेली आहे, माझी मदत करा. भ्रष्टाचार निर्मूलनाचे कर्तनकार असणारे आधुनिक समाज सुधारक किरीट भाऊ, जे प्रत्येकाच्या म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं नसलेलं पुस्तक असं घुसवून दाखवतात. बघ घुसलं बघ तुझ्या डोळ्यात, पण ह्यांना ह्यांच्या डोळ्यातलं पुस्तक दिसत नाही. ते किरीट सोमय्या, त्यांना मी शिवतीर्थावरून विचारलं होतं, तुम्हाला आठवतंय का बघा, की मुंबईवरून सुरतला जाण्यासाठी ज्या गाड्या अरेंज केल्या त्याचा खर्च कुणी केला? सुरतवरून गुवाहाटीला जाण्यासाठी जे स्पेशल विमान आणलं त्या विमानाचा खर्च कुणी केला? गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये जिथं 40 गद्दार थांबवले होते, कारण ह्यांची ऐपत होती का नव्हती हॉटेलात राहण्याची ह्याच्यावर मी बोलायची गरज नाही. सांगोल्याच्या शाजी बापूनं सांगितलं, लय झाड काय म्हणले इकडं, अरे बायकोला 200 रुपये नव्हते लुगडं घ्यायला. काय वातावरण आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हाती. ओके म्हणजे आता तुम्ही विचार करा दादा हो की ह्यांची ऐपत नव्हती. क्लिअर कट. आता ह्यांची ऐपत नव्हती, मग एवढा खर्च केला कोणी? माझी पुन्हा विनंती आहे, माध्यमांनी अधोरेखित करावी कृपया. किरीट भाऊंनी अजय अशरांचे अकाउंट एकदा तपासून बघावे की कुणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले, खर्च कुठे झालाय का सांगितलं गेला पाहिजे. आपलं कसं ओपन किचन असतं, जे शिस्त ते दिसतं. आपण काय आडवाट्याला जायच्या भांडणीत पडत नाही. आणि अशी माणसं म्हणजे कुठली मेहरबानी अजय अशरने केली होती एकनाथ शिंदे साहेबांवर, म्हणून एकनाथ शिंदेंनी अजय अशरचा
काय थांबते लोक येतले. महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली आणि एक पण भाजपचा चकार बोलत नाही बरं का. बघा आशिष शेलार आहे, आशिष शेलार एक चकार शब्द तोंडातून काढणार नाही. पण आशिष शेलार इकडे आम्ही जरा काही कृत्य केलं की पहा पहा सुषमा अंधारे असं बोलल्या. अहो इकडे काय बोलले, तुमचा काय गजनी झालाय का, हे बघा काय काय येते. काय झालं हे, याच्यावर एक शब्द बोलत नाही. दादा जरा पुढचं काढा बरं, एकेकाचं जरा ही कुंडली काढू दे. हा लवा पुढे काय करताय दादा. हो महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आम्ही ही सगळी मांडणी करत होतो. ही सगळी मांडणी करत असताना जेव्हा भाजपला सुरुवातीला वाटलं की बाई आहे काय सोडून द्या एवढं काही नाही, पण जर तसा महाप्रबोधन यात्रेचा प्रतिसाद वाढत गेला तर तसे भाजपने कारस्थानं करायला सुरुवात केली. किती कारस्थानं करावी भाजपने, मग त्यांनी आमच्यावर वैयक्तिक हल्ले सुरू केले. आम्ही हल्ले परतवून लावले. त्यांची अडचण कुठे होती, सुषमा अंधारेवर ईडी लावता येत नाही. सुषमा अंधारेने आयुष्यात कुठल्या अधिकाऱ्यावर कसलाही आरटीआय टाकला नाही, कुठल्याही जेलची कुठली वर्गणी मागितली नाही, कुणाच्या 1 रुपयामध्ये कधी निंदे राहिलो नाही. आम्ही आमची कष्टाची भाकरी खात राहिलो. त्यामुळे आता ईडी लावता येत नाही, सीबीआय लावता येत नाही, काहीच करता येत नाही. मग कुठे अडकवायचं, मग तिच्या जुन्या व्हिडिओला काढूया आणि जुन्या व्हिडिओचे सगळे अर्थ बदलून टाकूया. मला कल्पना आहे मी शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बोलते आणि इथून आळंदी जवळ आहे. माऊलींची प्रतिमा मला इथं आता काही लोकांनी सस्नेह भेट दिली. वारकरी संप्रदायाचा आणि माझा मी वेगळं सांगायची गरज नाही, ते मला माहिती आहे की मला वारकरी संप्रदायाबद्दल काय वाटतं. पण तरी सुद्धा काही डुप्लिकेट वारकरी माझ्या अंगावर घालायचा प्रयत्न केला. मला आधी असं वाटलं की असतील बाबा वारकरी, काय सांगावं, काय बिघडते आपलं. इथं माऊली माऊली म्हणून जिथं लहान थोराशी एकमेकांना साष्टांग नमस्कार करतात, काय बिघडते आपण हात जोडून माफी मागितली, चुकलं कुठे आपलं. पुन्हा लक्षात आलं की अरे हे तर भामटेच आहेत, ज्यांना पुढे केले ते तर भामटेच आहेत. कोण आहे का ज्यांना पुढे केलं ते, तुम्ही सांगू शकाल दादा, तुम्हाला माहिती आहे सगळे इतिहास. आणि माझ्याकडे आहेत कुंडले आहेत माझ्याकडे, आणि मी त्या कुंडल्या यथावकाश एकेकाच्या काढेल. पण तत्पूर्वी तुम्ही लक्षात घ्या राजे हो, तो बागेश्वर बाबा तुकोबारायांबद्दल वाटेल त्या पद्धतीने बोलावला. देवेंद्र फडणवीस चकार शब्दाने काही बोलले नाही. इकडे संभाजी भिडेंचा पोस्टर येताना मी बघितला. संभाजी भिडेंनी स्टेटमेंट केलं की मनू हा माऊली आणि तुकोबांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ होता. देवेंद्र फडणवीस एका चकार शब्दाने बोलले नाही. त्यांच्या नेत्यांचे इतके व्हिडिओ माझ्याकडे आहेत, जे व्हिडिओ मी अनेक याच्यातनं दाखवलेत. आज मला दाखवायचा कंटाळा आलाय कारण मला पुढे वेगळ्या कंटेंटने जायचंय. पण इथून आळंदी जवळ आहे आणि तुम्ही मला माऊलींची प्रतिमा दिली, त्यामुळे मला ते आवर्जून सांगावं असं वाटलं की ज्या लोकांना म्हणजे ज्यांच्यावर ईडी सीबीआय लावता येत नाही त्यांना काय पद्धतीनं इकडे मी कटिंग लावली. जे संभाजी भिडे जे बोलतायत माऊली तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता आणि यावर काही बोलत नाही फडणवीस. इथे अपमान होत नाही त्यांचा काही सुद्धा. म्हणजे काय, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी जेव्हा कधी बोलते प्रत्येक गोष्टीचा पुरावा घेऊन बोलते. मी वारंवार सांगते की मी कायद्यानं बोलते. आता तरी सुद्धा माझ्यावरती ज्या लोकांनी जाणीवपूर्वक माझी तिरडी मारली, दादा हो मी जुन्नर तालुक्यात आहे, सगळ्यात जास्त वारकरी इथं आहेत. ही कोणती प्रथा आहे वारकऱ्यांमध्ये, माऊली माऊली म्हणून एकमेकांना आपण नमन करतो, आपण एकमेकांची गळा भेट घेतो. पण एका माऊलीची तिरडी काढावी, तिची अंत्ययात्रा काढावी, तिच्याबद्दल वाटते त्या पद्धतीने अभद्र भाषेत बोलावं. ही अभद्र भाषा, ही अभद्र भाषा ही वारकऱ्यांची असू शकत नाही. मग हे कोण होते? हे वारकरी नव्हते, हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते. त्या धारकऱ्यांनी यांची असलियत काय आहे ती बघा. ज्या बाई माझ्याबद्दल काय काय बोलल्या त्या कोण, त्याच्यानंतर ज्यांनी तिरडी बांधली ते कोण. दादा परिचय करून द्या त्यांचा.
लगा लगा मला बघायला सुप्री काय नसते पंकजा म्हणजे नसते मी अजून मी त्यापासून ठाम आहे तेव्हा सगळी मुलं वाहतात मला माहेरीला गेले तडे पाय झाले जड आर देवा. दादा हो, हे सगळे भामटे तुम्ही बघितले असते. ह्याच्यातल्या तो माझ्या दिलाचो माझी किरडी बांधणारा त्या झटका प्रेम कीर्तनकार बाई त्यांनी तर फारच अभद्र भाषा, मी नाही वापरणार ती भाषा, कारण माझ्यावर माझ्या कुटुंबाचे माझ्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत, त्यामुळे मी त्या भाषेमध्ये जाणार नाही. पण मला हे आपल्याला सांगायचं होतं की काय भामट्या लोकांना सुपाऱ्या देऊन माझ्या अंगावर पाठवलं गेलं, किती भामट्या लोकांना सुपाऱ्या दिल्या आणि एवढे डुप्लिकेट लोक अंगावर घातले गेले आणि त्यांच्या माध्यमातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा, माझ्यावर चिखलफेक करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. आणि का करत होते बरं ते प्रयत्न? असं काय घडलं होतं एवढं? तर प्रयत्न करण्याचं एवढंच कारण की जर तुम्ही खरं बोलत असाल तर आम्ही तुम्हाला खरं बोलू देणार नाही. तुम्ही खरं बोलायचं नाही. मी काय खरं बोलते? कारण संत तुकोबारायांनी मला सांगितलंय, मूर्ती हे जन न देखावे डोळा म्हणून कमला येत असे, जे जे आपणासी ठावे पुढाराम नकावे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आपल्याला जे जे माहित आहे ते आपण सांगितलं पाहिजे. आम्ही आमच्या परीनं मांडणी करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत होतो. बरं हे असं का? कारण या लोकांना मुळात मूळ प्रश्न काही डायव्हर्ट करायचे, यांना याच चर्चा करत राहायचे. सतत सतत कुणीतरी महापुरुषांबद्दल बोलायचं, मग बातमीवाल्यांनी बातमी चालवायची, अमक्याची जीभ घसरली, तमक्याची जीभ घसरली, याने दिला टोला, त्याने दिला घरचा आहेत, याने केला प्रति आहेत, आणि चर्चा याच. ह्याच्यामध्ये शेतकरी, नोकरदार, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, महिला ह्यांचे प्रश्न कुठे? गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्या प्रश्नांवरती चर्चाच होत नाहीये. काही कुणी बोलतच नाही. 531 कोटी विम्याचे आमचे खर्च करायचे राहिले होते. 531 कोटीचा आमच्या कर्जाचे विम्याचे पैसे आम्हाला परत मिळायचे होते. अर्धे पैसे उद्धव साहेब असताना आम्हाला मिळाले, अर्धे पैसे तसेच राहिले. शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी ऐन दिवाळीमध्ये उपोषण केलं, कोर्टामध्ये भांडणे, सुप्रीम कोर्टाकडून ऑर्डर आली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं शेतकऱ्यांचे पैसे परत द्या. सुप्रीम कोर्टने सांगितल्यावर सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे विमा कंपन्या देत नाहीत. विमा कंपन्या अशा कुणाच्या आशीर्वादाने चालतात? आता आम्हाला काल परवा कळलं की LIC बुडायला लागली, कारण अदानीने त्यांना चुना लावलेला आहे. गोरगरिबाचा तळतळाट लागतो ना दादा, तळतळाट लागतो गोरगरिबांचा. आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे डायव्हर्ट केलं जातं. काय प्रश्न आहेत बरं आमचे? आमचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न की आमची पिढी घडणार कशी, आमच्या पोरांना नोकऱ्या कशा लागतील, आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचं काय? दादा जर आहे का अनएम्प्लॉयमेंट काहीतरी दाखव बरं. महिलांवर अत्याचार अबकी बार मोदी सरकार आणि तुमच्या सत्तेतच हादरस जेव्हा आमच्या हा अनएम्प्लॉयमेंटचा दर आहे दादा, हा बेरोजगारीचा दर आहे. आधी दर किती होता आणि आता दर किती आहे? जर 42% 42% म्हणजे 100 पोरं शिकली तर त्याच्यातल्या 42 पोरांना सध्या नोकऱ्या मिळत नाही. 42 पोरांनी काय करायचं? तर 42 पोरांनी नाक्यावर बसायचं, नाक्यावर चकटा पिटायच्या, है की नाही? एक 100 रुपयाचा टी-शर्ट, 200 रुपयाची जीन्सची पॅन्ट, कहां से आया? बंबई से, रहता कहां? ब्रिज के नीचे. क्या करेगा? हाँ बस बातें करेगा, बस सर्फिंग करेगा, सर्फिंग करेगा, सर्फिंग करेगा, मोबाईल पे सर्फिंग करते जाएगा. आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले जे मेसेजेस आहेत त्यातनं विद्वान लोक एकमेकांना अक्कल पाजवत राहतात. आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं मेसेज जाणीवपूर्वक शिवसेनेच्या वर्गात मेसेज कसे पाठवता येतील याच्यासाठी एक फळी ऍक्टिव्ह करून टाकायची. अदानीने त्याच्यासाठी रिलायन्सचा सगळा डाटा जो आहे अदानी अंबानीने तो फ्री करून टाकायचा. आपण जो डाटा घेतो पर डे 1.5 GB डाटा, चल देखिए सर्फिंग के लिए डाटा
मिला खाने के लिए, आटा कहाँ है? आटा ही नहीं है खाने के लिए आणि त्याच्यावर आम्ही विचारच करत नाही. राजे हो, 2018-19 ला जर 30% महागाईचा दर होता, 19-20 ला 37%, 21 ला 39%, 21-22 ला 42%, हे भारतातले आकडे आहेत. गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळात किती बेरोजगारी वाढली हे आकडे मी काढलेले नाही. हे आकडे कॅगने काढलेले आकडे आहेत. कॅग ही या देशातील सगळ्यात विश्वासार्ह संस्था आहे, ज्या संस्थेने रिपोर्ट संसदेत सादर केला आहे. संसदेतलं सरकार हे मोदींचं आहे. जर 42 पोरं 100 पैकी जर बेरोजगार होणार असतील तर पोरं शिकवायची कशी आम्ही, आणि शिकवायची तरी का? बरं, शिक्षणाची आमची किती वाईट अवस्था झाली आहे. आमच्या शिक्षणाची परिस्थिती अशी झाली आहे की शाळेमध्ये लेकरू शिकायला जर टाकायचं म्हणलं तर 1,00,000-2 लाख रुपये फीस आहे. ज्याला एकुलतं एक लेकरू आहे, मी राजा तू राणी कोण भरील पाणी, त्याने एकुलतं एक लेकराला पैसे खर्च करू शकते. पण ज्याची जॉईंट फॅमिली आहे, 3-4 लेकरं आहेत, त्याने कसे पैसे खर्च करायचे? तर त्याने लेकरू झेडपीला टाकायचं. कारण आढळराव पाटलाच्या संस्थेमधले पैसे तर तुम्हाला परवडले पाहिजे तेवढे. मग तुम्ही झेडपीला टाकायचं तुमचं लेकरू, पण झेडपीला कोणाची लेकरं शिकतात? दादा हो, according to Indian Constitution, Chapter 3, Article 21A, education is our fundamental right. घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातल्या कलम 21 ने सांगितले होते, कायदा सांगतो की प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पण कसा अधिकार मिळेल? शिक्षण जर एवढा महाग झालेला आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोण शिकतं? माय बापाच्या इमानदारीनं कोणत्या मंत्र्याचं लेकरू झडपीच्या शाळेत शिकतं सांगा? कोणत्या आमदार खासदाराचं लेकरू झडपीच्या शाळेत शिकतं? उत्तर नाही असं आहे. अरे बाकीच्यांचं जाऊ द्या, जो झडपीच्या शाळेत मास्तर शिकवतो त्याचं लेकरू मी झडपीच्या शाळेत शिकत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की झेडपीच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा पूर्णतः घसरलेला आहे. आम्ही झेडपीच्या शाळेत शिकलो, पण आमच्या वेळच्या शाळा फार चांगल्या होत्या. आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी अस्खलित बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, जगभरात जाऊ शकतो, आणू शकत नाही. आमच्या वेळच्या झेडपी शाळा दर्जेदार होत्या. आत्ताचा जर दर्जा बघितला तर तो एवढा घसरून गेला दर्जा की त्याच्यामध्ये मुलं टाकायला लोकांना नाही वाटत की आपलं लेकरू इथे घडेल, त्याची लाईफ घडेल. ते खाजगी शाळेकडे जातात. अरे पण खाजगी शाळेकडे गोरगरीब माणसाने कसं जायचं? ज्या माणसाचं हातातोंडाचं भांडण संपलेलं नाही त्याने कसं काय त्या शाळेकडे जायचं? जो 70 रुपये किलोचं पाम तेल घेत होता त्याला 250 रुपये किलोचं पाम तेल घ्यावं लागतं. त्याला कसं परवडेल हे? त्याला परवडलं तर पाहिजे. मग काय करायचं? मग सरकार म्हणतं आम्ही कुठून द्यायचे पैसे? तुम्ही कुठून द्यायचे? जरा मोदीजींच्या जाहिरातीचा खर्च लागवला नाही. कुठून द्यायचे पैसे तुम्ही? तुमच्या जाहिरातीच्या जरा झूम करता येतं का बघायला? मला दिसत नाही एवढा लांबचं. हा काही जाहिरातींचा खर्च आहे. मोदीजींनी स्वतःच्या जाहिरातीवर किती पैसे खर्च केले? 2014 साली 437 करोड रुपये ह्या माणसाने स्वतःच्या जाहिरातीवर खर्च केले. हसते कसं बघा. 2014 साली 437 करोड रुपये, 15-16 ला 531 करोड रुपये नुसते जाहिरातीवर, ऍडव्हर्टाइजवर. झगा बघा मला बघा, झगा बघा मला बघा. अरे किती खर्च करायचा बघा. 16-17 ला 609 करोड रुपये, मग लगेच 18 ला 468 करोड रुपये, 19-20 514 करोड, मग पुन्हा 19 ते 317 करोड, 20 ला 167 करोड, 21 ला 101 करोड, चालू वर्षातले 76 करोड नुसते जाहिरातीचे. बरं का? तुमच्या लेकराला आंगडे घेतलं तर टोपडं नाही, टोपडं घेतलं तर आंगडे नाही. आपले लेकर शर्टाला बिड्या नाही तर म्हणून रडायला लागले. ह्यांच्याकडे 9 लाख सूट यायला लागले. कोरडोचे सूट घालून साहेब फिरायला लागले. साहेबांच्या नुसत्या जाहिराती बघून त्याच्या साहेब फोटो मध्ये कुणी आला माणूस या बाजूला सरकत होता. साहेब अजिबात फोटो कुणाला थांबू देत नाही. जाहिरातीवरचे एवढे पैसे जरी बाजूला काढले ना, हे सगळे पैसे, तरी सुद्धा
काय म्हणतोय, ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या शाळा विनाअनुदानित आहेत आणि ज्या शाळांना अनुदानाशिवाय चालूच शकत नाही तिथं त्यांना फीस घेणं भाग आहे का? घ्या फीस, आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला फीस घ्यायची फीस घ्या, पण एक काम करा, एक तर सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, नाही तर आमची गोरगरिबांची लेकरं जी त्या शाळेत जातील मोठ्या शाळेमध्ये, त्या शाळेतल्या आमच्या लेकरांची फीस सरकारने द्यावी. आणि सरकारकडे पैसे नसतील, सरकारने म्हणत असेल की आमच्याकडे पैसे कुठून आले, तर आम्ही हे शोधून देतो आकडे तुम्हाला, हे पैसे तिकडे खर्च करा. हे पैसे तुमच्या जे सुनो पावडरवर खर्च होतात ते पैसे तिकडे गोरगरिबांच्या शिक्षणावर खर्च व्हावे. असं जेव्हा आम्ही महाप्रबोधन या प्रयत्न सांगतो तेव्हा ते म्हणतो आपले कुडकुडी आहे, खतरनाक आहे, डेंजर आहे. म्हणजे आम्ही जेव्हा खरं सांगायला जातो, उकल करून सांगतोय की महाप्रबोधन यात्रा याचसाठी आहे की गोरगरिबांच्या प्रश्नांवरती कुणीतरी मांडलं पाहिजे, गोरगरिबांचे प्रश्न कुणीतरी सांगितले गेले पाहिजे. पण त्यावर ते बोललंच जात नाहीये. महागाईवर कुणी चकार शब्द काढायला तयार नाहीये. मी मगाशी म्हटलं की 70 रुपये किलोचं तेल 250 रुपये किलोने किती लोकांना परवडेल? रेशन दुकानामध्ये जो गहू येतो किंवा जे काही धान्य मिळतं, जी डाळ मिळते, अंगणवाडीतनं पोषण आहाराच्या नावाखाली जो आहार मिळतो त्याची क्वालिटी खरंच लेकरांनी खाण्यासारखी आहे का? अरे त्या गव्हाची चपाती एका तरी मंत्र्याला खाऊन दाखवावी जो गहू तुमच्या लिस्टिंगमध्ये मिळतो. उपकार करता, जनावरांना जे तुम्हाला घालायचे, जे उकिरड्यावर टाकायचे ते गोरगरिबांना देऊन उपकार केल्याची भावना जर दिसत असेल तर दादा हो जागे व्हा. त्यांनी 10 रुपयामध्ये सांगितलं त्यासाठी. तिसरी महत्वाची गोष्ट की जे काही द्वेषमूलक राजकारण भाजपा पसरवून पाहते, जात आणि धर्मांचा जो एक जाणीवपूर्वक एक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करते. मी जुन्नरमध्ये याच्या आधीही अनेक वेळा आली आहे, जुन्नरच्या कृषी केंद्रामध्ये आली आहे, तिकडे तुमच्या घोडेगावला आलेली आहे, किंवा बाजूला तळेघर असेल, भीमाशंकर असेल, आदिवासींचे मेळावे असतील, अशा अनेक ठिकाणी. या प्रत्येक वेळेला इथल्या 18 पगड जातींनी एकत्रित येऊन काम केले. इथे कधीही जातीपातीच्या भिंती दिसलेल्या नाही, परंतु आता भाजपा प्रत्येक गावात अशा जातीपातीच्या भिंती पाडून पाहत आहे. त्या भिंती जमीनदोस्त करून खऱ्या अर्थानं जर मानवतेचा प्रवाह, कारण सामाजिक समतेचा मूलमंत्र म्हणून जर आपण ज्ञानबा तुकाराम हा जयघोष बघत असू तर तो समतेचा मूलमंत्र रुजला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्यासाठी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा एक नवी विधायक दिशा देण्यासाठी आता नवं नेतृत्व उभं करावं लागेल. आणि हे जे षडयंत्रकारी लोक आहेत ज्यांना वाटतं की नाही आम्ही पैशावर सगळं विकत घेऊ शकतो, कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तरी त्यांना झटका बसलाय. कारण जे लोक नाशिकमध्ये खड्डा खोदून पाहत होते त्यांच्यासाठीच नागपूरला एवढा मोठा खड्डा मतदारांनी खोदून ठेवला की त्यांना ती जागा दाखवून दिली की तुम्ही जे करताय ते अजिबात महाराष्ट्राला पटलेलं नाही, पचलेलं नाही. आपल्या सगळ्यांच्या समवेत आम्ही सगळेजण एक प्रण करतोय. कारण शिवसेनेतनं अनेक लोक आतापर्यंत बाहेर पडले. शिवसेनेला खूप नवी नव्हती. शिवसेनेतनं राज ठाकरे गेले, शिवसेनेतनं भुजबळ गेले, शिवसेनेतनं राणे गेले, परंतु शिवसेना कधीही गणितगात्र झाली नाही, ती आजही नाही. पण एक फरक आहे, राणे, भुजबळ, ठाकरे, राज ठाकरे या तिघांमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक फरक नक्की आहे. आधीचे जे लोक गेले होते ते शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुळावर, शिवसेना त्यांना समोर संपवावीच वाटते. शिवसेना संपवताना शिवसेना भवनावर सुद्धा ते स्वतःचा ताबा सांगू पाहत आहेत. दादा हो, शिवसेना भवन कदाचित ते ताब्यात घेतील, कदाचित ते फार मोठं शिवसेना भवन पैसे आहेत त्यामुळे बंगल्याच्या बंगले अगदी 10 मजली काय 50 मजली बांधतील. पण कितीही मोठं आरसीसी बांधलं तरी जागृत देवस्थानाचं जिथं काही अधिष्ठान असतं ते कुठेही मिळत नाही. ते अधिष्ठान ज्या ठिकाणी असतं त्याच ठिकाणी असतं, ते हलत नसतं. त्या पद्धतीनं मातोश्रीचं अधिष्ठान आणि ते महत्व यांच्यापैकी एकही जण हिरावून घेणार नाही. पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी आता तयार आहोत. म्हणून आम्ही सगळ्यांनी, बरेच लोक माझ्याबद्दल
बऱ्याचदा धमक्या देण्याची भाषा करतात, पण त्यातल्या एकालाही मी घाबरत नाही. आदरणीय सचिन भाऊ सारखे एवढी खंबीर माणसं माझ्या सोबत असताना मी घाबरायचं काहीच कारण नाही. कारण जिथे कुठे काही पहिला फोन केल्या भाऊ पहिल्यांदा जेव्हा सांगतात, हा बोला ताई काही अडचण असेल तर सांगा, अहो अडचण नाही असं फोन केला. इतक्या तत्परतेने जर माणसं जर सोबत असतील आणि इतक्या तत्परतेने जर शिवसेना अत्यंत खंबीरतेने पाठीशी असेल तर लढणारे आम्ही सगळे सज्ज आहोतच. आपल्याला सगळ्यांना आम्ही ग्रामपंचायतीचे आता निकाल झाले, पुन्हा पंचायत राजच्या निवडणुका अजून लागणार आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. फक्त तुम्हाला एकच सीट असं लक्ष द्यायचं नाहीये, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या साठी तुम्हाला सगळ्याच सीट्सवर तितकंच गांभीर्याने लक्ष द्यायचंय. कारण जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची एक एक सीट आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. त्या वेळेला मी पुन्हा येणार आहे, पुन्हा बोलणार आहे, आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. तुर्तास माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात माझा हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून माचून कुणाचाही उपमर्द झाला असेल, विशेषतः एखाद्या खबऱ्या फुगड्यांना चुकून राग आला असेल तर अशापैकी अशांची किंवा यातल्या एकाचीही मी माफी अजिबात मागणार नाही. मी वारंवार सांगते की बोलून शब्द बदलायला मी काही चंद्रकांत पाटील किंवा अण्णा हजारे नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र.